मुंबई कारागृह पोलीस भरती ज्याचं काही नुकतंच ग्राउंड पार पडलेलं आहे। तर या ग्राउंडचा एकाच 10 प्रमाणामध्ये कट ऑफ जाहीर झालेला आहे। तर हा कट ऑफ कास्ट वाईज डिटेल मध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर सगळ्या कास्ट म्हणजे SC ST VJNT A B C D SBC OBC SEBC EWS आणि ओपन जागा किती होत्या आणि क्वालिफाय किती विद्यार्थी झालेले आहे हे सगळं आपण इथे बघणार आहोत। प्लस कुठल्या कास्टचा काय मेरिट लागलेला आहे हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बघूया इथे जागा किती होत्या। SC साठी 8 जागा होत्या। रिटर्न एक्झाम साठी एकच 10 प्रमाणामध्ये 146 जण क्वालिफाय झालेले आहेत। त्यातल्या त्यात मग सर्वसाधारण 43 कट ऑफ लागला SC चा। वुमेन महिलांचा कट ऑफ लागलाय 43। त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ लागलेला आहे 45। त्यानंतर ST साठी वॅकन्सी होती 4, त्यासाठी रिटर्न एक्झाम साठी 204 जण। जनरल 43 कट ऑफ लागलाय। वुमेन 43 कट ऑफ लागलेला आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन 28 कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर VJNTA वॅकन्सी 4 जागांची होती। रिटर्न एक्झाम साठी क्वालिफाय 195 आहेत, त्यासाठी जनरल मधून 43 कट ऑफ लागलेला आहे। वुमेनचा महिलांचा कट ऑफ 43 लागलेला आहे आणि एक्स सर्व्हिसमॅनचा 34 कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर VJNTB वॅकन्सी 4 होती, 4 जागा होत्या। रिटर्न एक्झाम साठी क्वालिफाय 115 जण झालेले आहेत। मग त्यामध्ये जनरल मधून 43 कट ऑफ लागलाय, महिलांचा 43 कट ऑफ आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन 25 कट ऑफ लागलेला आहे। VJNTC 6 जागा होत्या, 343 जण रिटर्न एक्झाम साठी क्वालिफाय आहेत। त्यात मग जनरल 43 कट ऑफ लागलाय, महिलांचा 43 कट ऑफ NTC चा, ओके, आणि एक्स सर्व्हिसमॅनचा 45 कट ऑफ लागलेला आहे। VJNTD 2 जागा होत्या, 126 जण क्वालिफाय आहेत रिटर्न एक्झाम साठी। जनरलचा कट ऑफ म्हणजे सर्वसाधारणचा लागलाय 43, महिलांचा लागलाय 43। SBC 3 जागा होत्या, 44 रिटर्न एक्झाम साठी क्वालिफाय आहेत एकाच 10 प्रमाणात। त्याच्यात मग जनरलचा कट ऑफ लागलाय 43, महिलांचा कट ऑफ आहे 43। OBC जागा होत्या 21, 1121 जण क्वालिफाय आहेत, त्याच्यात मग जनरल सर्वसाधारणचा कट ऑफ लागलाय 43, महिलांचा कट ऑफ लागलाय 43। स्पोर्ट्स पर्सन 41 कट ऑफ लागलाय। प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजेच प्रकल्पग्रस्त 41 कट ऑफ लागलाय आणि एक्स सर्व्हिसमॅन 47 कट ऑफ लागलेला आहे। होमगार्ड 41 कट ऑफ लागलाय। त्यानंतर आहे SEBC 16 वॅकन्सी होती, 812 रिटर्न एक्झाम साठी क्वालिफाय आहेत, त्याच्यात मग सर्वसाधारण 43 कट ऑफ लागलाय, महिलांचा 43 कट ऑफ लागलाय। स्पोर्ट्स पर्सन 41 कट ऑफ लागलेला आहे। प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त 41 कट ऑफ आहे। एक्स सर्व्हिसमॅन 47 कट ऑफ लागलाय आणि होमगार्ड 41 कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर आहे EWS 16 जागा होत्या, त्याच्यात मग 166 जण रिटर्न एक्झाम साठी क्वालिफाय आहेत। सर्वसाधारणचा कट ऑफ आहे 43, महिलांचा कट ऑफ आहे 39। त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सनचा कट ऑफ आहे 39, प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त कट ऑफ आहे 37, एक्स सर्व्हिसमॅन कट ऑफ आहे 26 आणि होमगार्ड कट ऑफ आहे 35। ओपन प्रवर्ग जर बघितला तर 92 जागा होत्या, 1562 लेखी परीक्षेसाठी पात्र एकाच 10 प्रमाणात केलेत, त्याच्यात मग सर्वसाधारण कट ऑफ लागलाय 45, महिलांचा कट ऑफ लागलाय 45, स्पोर्ट्स पर्सन कट ऑफ 43, प्रकल्पग्रस्त कट ऑफ 43, भूकंपग्रस्त कट ऑफ 42 लागलाय, एक सर्व्हिसमॅन 50 कट ऑफ लागलेला आहे। त्याच्यानंतर आहे होमगार्डचा 42 कट ऑफ लागलाय आणि 28 आहे पार्ट टाइम, ओके। त्यानंतर अनाथ कट ऑफ 41 लागलेला आहे। तर मुंबई कारागृहचा हा कट ऑफ आहे। काही ठिकाणी खूप जास्त म्हणजे जास्त लागलेलाच आहे, कारण जागा तुम्ही बघू शकता जागा कमी होत्या, मग मुलांना ज्या पद्धतीने मार्क्स पडतात त्या पद्धतीने कट ऑफ लागणारच, ओके। तर जे लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत त्या सगळ्याच विद्यार्थी मित्रांना लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। ऑल द बेस्ट।